अवघ्या तरुणाईसाठी गुलाबी दिवस कुठले असतील तर ते कॉलेजचे, आणि त्यातही कॉलेज फेस्टिवलची धूम असेल तर क्या कहना। धमाल, मौज, मस्ती आणि जल्लोष असंच चित्र पाहायला मिळालं मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये। यंदा मल्हारचं हे 32वं वर्ष आहे आणि यावर्षी मल्हारचं पहिल्यांदाच इंटरनेटवर थेट प्रक्षेपण झालं। आमची वेबसाईट आहे www.malharfest.org। त्यावर जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत, स्ट्रीट डान्स किंवा इल्युमिनाटी किंवा बॉलिवूड डान्स, जिथे भरपूर गर्दी असते आणि काही लोकांना ते बघायला नाही मिळत, तर या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे ते आम्ही लाईव्ह वेबसाईटवर दाखवणार आहोत। तर जेव्हा आत्ता सपोज बॉलिवूड डान्स सुरू आहे तर हे लाईव्ह वेबसाईटवर दिसतंय। सो ज्यांना इथे बघायला मिळालेलं नाही आहे किंवा जे घरी बसतात आणि त्यांना इथे यायचं आहे पण येता आलेलं नाही आहे, ते घरी बसून या वेबसाईटवर जाऊन बघू शकतात हे सारे इव्हेंट्स। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मल्हारमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला। यावर्षी मल्हारमध्ये 75 कॉलेजेसनी भाग घेतला होता। इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी मल्हारची मॅनेजमेंट टीम हे सारं काही व्यवस्थितपणे सांभाळते। मल्हार में टोटल 20 डिपार्टमेंट है, 3 VCP, 1 CP। इन टोटल वर्कफोर्स वर्क स्ट्रेंथ है मोर देन 1250 ऐसा कुछ। हमारा टोटल वर्कफोर्स है 150 का स्ट्रेंथ है, तो इक्वली डिवाइड करके हम हैंडल करना पड़ता है। मतलब क्राउड कंट्रोल के लिए आधा, फ्रिस्किंग के लिए आधा, चेकिंग के लिए आधा। मल्हारच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। हर्षा भोगले, वीरेन रस्किन्ना, मनीषा मल्होत्रा, मायकल परेरा, त्याचबरोबर मीरा सन्याल, JP नारायण आदी मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पाही मारल्या। पण खरं मल्हारचं आकर्षण होतं ते फाईन आर्ट्स एक्झिबिशन। दैनंदिन जीवनात माणूस आपल्या गरजेनुसार कसा रंग बदलतो हे सांगणारं हे आर्ट्स एक्झिबिशन होतं। हल्ली स्पर्धा वाढत चालली आहे, प्रत्येक माणसाला सर्वात पुढे जायचं आहे, म्हणून तो फक्त नाटकातच नाही तर खऱ्या आयुष्यात सुद्धा स्वतःचे मुखवटे सारखे सारखे बदलत असतो। जसे प्रसंग येतील तसा तसा तो बदलत जातो। मानवाच्या गरजा वाढत चालल्यात। आज जी गोष्ट लक्झरियस आहे ती उद्याची गरज होते। आजच्या धकाधकीच्या जीवनात पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक अडचणींवर मात करावी लागते, तर दुसरीकडे प्रत्येक जण आपली लाईफस्टाईल सुधारण्याचा प्रयत्न करतो। परिणामी मनुष्याचा अधिकाधिक पैसे कमवण्याकडे ओढा असतो। या रॅट रेसमध्ये अनिच्छेने का होईना पण प्रत्येक जण ओढला जातो। कोणी यामध्ये सक्सेसफुल होतो तर कोणी मागे राहतो। इथे आमचे उंदीर असे पळत पळत येऊन ह्या आयुष्याच्या जाळ्यात अडकत जातात आणि मग त्याच्यातून त्यांना बाहेर कसं पडायचं हे कळत नाही। हे ते सगळं करतात जेव्हा त्यांना स्पर्धेत पुढे पुढे जायचं असतं, पण नंतर कुठून कधी बाहेर पडावं आणि आपला रस्ता कुठे चुकतोय हे माणसाला कळत नाही। तो त्या गुंतत जातो आणि अशा प्रकारे हे आयुष्याच्या ह्या वेबमध्ये अडकत गेलेले उंदीर आम्ही माणसांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला। मल्हार कायमच मुलांना त्यांची प्रतिभाशक्ती दाखवण्याची संधी देतं आणि ही मुलं सुद्धा त्या संधीचं सोनं करण्यासाठी चांगली मेहनत घेत आहेत हे त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीतून पाहायला मिळत आहे। विजय शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, मुंबई।